फिलर्स कधी करायचे आणि बोटॉक्स कधी करायचे. बेसिकली हे लक्षात घ्या की आपल्या चेहऱ्यावर ज्या असंख्य लाईन्स असतात, काही स्टॅटिक लाईन्स असतात आणि काही डायनॅमिक लाईन्स असतात. स्टॅटिक लाईन्स म्हणजे काय, समजा मी बसलोय आणि मला काही लाईन्स दिसतात माझ्या चेहऱ्यावर, तर दॅट इज कॉल्ड स्टॅटिक लाईन्स. आणि समजा मी बोलतोय, मी हावभाव करतोय, मी हसतोय, तेव्हा ज्या लाईन्स येतात त्याला म्हणतात डायनॅमिक लाईन्स. स्टॅटिक लाईन्स याच्यासाठी आपण फिलर्स वापरतो. ज्या डायनॅमिक लाईन्स असतात म्हणजे जेव्हा हावभाव करताना ज्या लाईन्स येतात त्याच्यासाठी आपण बोटॉक्स वापरतो. एवढं सिम्पल आहे. फिलरचा उपयोग हा साधारणतः एजिंग प्रोसेसमध्ये केला जातो. म्हणजे समजा फ्रॉनिंग लाईन्स म्हणजे फोरहेडवरच्या ज्या लाईन्स असतील त्याच्यासाठी केला जातो, किंवा ग्लॅबेलर लाईन्स असतील, किंवा याला बनीज लाईन म्हणतात त्याच्यासाठी केला जातो, किंवा लाफ लाईन्स असतात त्याच्यामध्ये केलं जातं. फिलर्समध्ये एक्झॅक्टली काय करतात, याच्यामध्ये एक हायड्रोनिक ॲसिड नावाचं एक मटेरियल असतं, ते इंजेक्ट केलं जातं. त्याच्यामुळे जो व्हॉल्यूम लॉस असतो तो भरून निघतो आणि स्किनला सपोर्ट केला जातो. आता बोटॉक्सकडे येऊ. बोटॉक्समध्ये काय होतं की बोटॉक्स हे एक प्रकारचं हार्मलेस टॉक्झिन आहे, ज्याच्यामुळे NM जंक्शन जे असतात ते ब्लॉक केले जातात, त्याच्यामुळे मसल रिलॅक्स होतात. जसं क्रोज फीट आपण म्हणतो. क्रोज फीट म्हणजे काय, की समजा मला इथं काही लाईन्स आल्या, मी समजा डोळे असे केले आणि इथं लाईन्स आल्या, त्याला क्रोज फीट म्हणतात. त्याच्यासाठी बोटॉक्स हे योग्य. किंवा मी हसताना मला काही लाईन्स आल्या, तर त्याच्यासाठी जर ट्रीटमेंट पाहिजे असेल तर त्याला बोटॉक्स हे अतिशय योग्य आहे. बोटॉक्सचा इफेक्ट हा यायला 3 दिवस लागतात आणि तो 3 महिन्यापर्यंत लागतो. 3 महिन्यापर्यंत चालतं. तर फिलरचा रिझल्ट हा लगेच येतो, पण ते लास्ट राहतं 9 महिने ते साधारणतः 1 वर्षापर्यंत. त्याच्यामुळे दोन्ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहेत. या डे केअर प्रोसिजर सारख्याच आहेत, सेफ आहेत, FDA अप्रूव्ड आहेत. तर डेफिनेटली जर तुम्हाला अशा प्रकारच्या फाईन लाईन्स किंवा तुमचा चेहरा एजिंगकडे वळत असेल किंवा व्हॉल्यूम लॉस असेल तर तुम्ही या ट्रीटमेंट्स घेऊ शकता. थँक्यू.